घेतलेले आहेत एका बीकर मध्ये, बर्नर आहे, आपले सगळे ॲपॅरेटस घेतले आहेत आणि याला हीट देणं चालू आहे. मग हीट देत असताना काय होणार आहे, ज्यावेळेला आपण टाइम आणि टेम्परेचरचा जर ग्राफ काढला तर तो ग्राफ अशा पद्धतीने येणार आहे. ज्यावेळेस आपण टाइम आणि टेम्परेचरचा ग्राफ काढत आहोत त्यावेळेस आपला ग्राफ कशा पद्धतीने येणार आहे, हे आता बॉन्ड आहेत सांगितलं, हायड्रोजनचे बॉन्ड ब्रेक होण्यासाठी तिथे टाइम जाणार आहे. एच हे एच चे बॉन्ड आहेत, एच आणि ओ, मग 2H2 आहेत, 2 एच आहेत की, आणि एक ऑक्सिजनचा. ह्याच्यामध्ये जो कालावधी लागलेला आहे आपण पाहिलेलं होतं, हा ग्राफ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर आपण घेत असताना हा टाइम टेम्परेचर ग्राफ काय सांगतोय आपल्याला की आपण चालू केला इकडे टाइम आणि इकडं टेम्परेचर आहे. मग इकडं हा बर्फ आहे, म्हणजे मायनस मध्ये असेल बर्फाचं डिग्री सेल्सिअस किती असेल तापमान, -1 -2 -3, आणि इकडं पॉझिटिव्ह चालू आहे पुढे 0 1 10 पर्यंत घेऊया, 10 20 30 अँड सो ऑन 100 पर्यंत अशा पद्धतीनं. मग ज्या वेळेस आपण इथं हीट देतोय, चालू झाली हीट द्यायला, मग इथं काय होईल, इथपर्यंत येईल हीट आणि अशा पद्धतीनं कॉन्स्टंट होईल. हे जी हीटचा ग्राफ आहे मायनस पासून येईल, पुढे जसं काय असं जाणार आहे, मायनस पासून आलं 0 डिग्री पर्यंत आला. म्हणजे काय कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ते जे बर्फ होता त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी इथं काहीतरी हीट वापरली जाणार आहे. आणि हे जी हीट आहे ही कॉन्स्टंट राहणार आहे, स्थिर राहणार आहे. काही वेळ मग इथं टाइम आहे 2 मिनिट 4 5 6 8 10, 2च्या पटीमध्ये घेतोय आपण 12 14. मग हा ग्राफ काय व्हायला पाहिजे, आपण जशी जशी हीट देणं चालूच आहे, आपण बंद केलेलं नाही, त्या ॲपॅरेटस वरती हीट देणं चालू आहे, पण इथं काहीतरी काय कॉन्स्टंट टेम्परेचर राहणार आहे, टेम्परेचर मध्ये वाढच होणार नाही आहे. त्याच पद्धतीनं इथं टाइम तर वाढायला लागलाय पण टेम्परेचर कॉन्स्टंट राहिले. मग नंतर ज्यावेळेस हळूहळू मग असा ग्राफ जाणार आहे. म्हणजे काय व्हायला लागलंय, इथं जी हीट लागलेली आहे काय, हे बॉन्ड ब्रेकिंग साठी ही जी हीट होती कशासाठी वापरली गेली आहे, त्याच्यामध्ये असणारे बॉन्ड युटिलाइज करण्यासाठी, बॉन्डचं विघटन करण्यासाठी. आणि ज्यावेळेस बॉन्ड ब्रेक होतील, हे सेपरेट सेपरेट ऑक्सिजन हायड्रोजन सेपरेट होतील आणि त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होईल, लिक्विड फॉर्मच्या वॉटर मध्ये होईल. मग त्या पद्धतीच्या हीटला काय म्हणतो आपण, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन साठी जी हीट वापरली जाणार आहे, पण कशी आहे हीट, अदृश्य आहे, हिडन आहे, लपलेली आहे. हीट देणं चालूच होतं पण तिथं व्यक्त झाली, अनएक्सप्रेस्ड आहे. मग ही जी हीट आहे त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. आता पुढे जाऊन पुढे काय झालं, हा ग्राफ रेग्युलर झाला आणि पुढे 100 डिग्री सेल्सिअसला सुद्धा काय होणार आहे, परत एकदा हे जे लिक्विड फॉर्म मधलं वॉटर आहे परत पुढच्या स्टेजला जाणार. कोणत्या, दे आर कन्व्हर्टेड इनटू गॅसियस स्टेट, वायू अवस्थेमध्ये जाणार आहे का नाही. मग तिथं सुद्धा काय टेम्परेचर काही वेळ कॉन्स्टंटच राहणार आहे, चेंज दाखवणार नाही. आणि तिथं सुद्धा एक लॅटेंट हीट दाखवणार आहे तिथं सुद्धा. आणि ते गॅसियस मध्ये कन्व्हर्जन होत असताना सुद्धा तिथले काही बॉन्ड ब्रेक करावे लागते लिक्विड फॉर्म मधले, आणि त्याचं कन्व्हर्जन गॅस मध्ये वेपर मध्ये बनवायचे त्याला. मग तिथं सुद्धा काही हीट वापरली जाणार, कशी, कॉन्स्टंट. हीट चालूच आहे पण कॉन्स्टंट आहे. अशा पद्धतीच्या हीटला आपण लॅटेंट हीट असं म्हणतो. चला घ्या हेडिंग, लॅटेंट हीटची डेफिनेशन. आलं का, समजलं का हे हीट. मग हे कुठं जायला लागली आहे हीट, बॉन्ड ब्रेकिंग साठी तिथं वापरली जात आहे हीट. अशी बॉन्ड होते, ते ब्रेक झाले आणि परत लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. हा ग्राफ आहे बघा, काय केलेलं आहे, लक्ष द्या रे इकडं. हे -10 पर्यंत होतं, हळूहळू टेम्परेचर वाढलं 0 पर्यंत आलं, पण पुढे काय झालं, या दोन ठिकाणी 2 ते 6 पर्यंत टेम्परेचर काय वाढलंच नाही, टाइम चालूच आहे, इथं हीट देणं चालूच आहे. 2 ते 6 पर्यंत कॉन्स्टंट राहिलं, 0 पर्यंतच राहिलं. तिथं हीट का काढून घेतली होती का, हीट बंद केली का हीट देणं, नाही, हीट चालूच होती. पण ती हीट कुठं वापरली, आईस मधून वॉटरच्या फॉर्म मध्ये येण्यासाठी ती हीट, बॉन्ड ब्रेकिंग साठी हीट तिथं वापरली गेली. ती 2 मिनिट, 2 ते 6 मिनिटापर्यंत. म्हणजे हे 4 मिनिट 2 मिनिट जो कालावधी लागलेला आहे तो कसा लपलेला आहे, हिडन आहे, अनएक्सप्रेस आहे. आणि नंतर पुन्हा रेग्युलर जशा पद्धतीचा ग्राफ आहे जायला पाहिजे तसा गेलेला आहे. आणि नंतर परत हीच कंडिशन परत बॉइलिंग पॉइंटला सुद्धा अप्लाय होणार. परत
दे आर कन्व्हर्टेड इंटू गॅसियस स्टेट. तिथं सुद्धा काय होणार आहे, काही वेळ कॉन्स्टंट राहणार आहे, टेम्परेचर वाढत होणार नाही. आणि त्या टाईपच्याच हिटला आपण काय म्हणतो, लॅटेंट हिट असं म्हणतो. तिथं बॉन्ड ब्रेकिंग साठी वापरली गेली की हिटचं काय काम होतं, त्याला वितळवायचं काम होतं. मग तेवढे 2-4 मिनिट जे होतं ते तिथं हिट देणं चालूच होतं. पण ती हिट काय झालेली आहे, लपलेली आहे. हिट देणं चालूच आहे, फक्त हिट ती बॉन्ड ब्रेक करताना त्याला कामाला लावलेला आहे त्या हिटला. म्हणून ते व्यक्त होत नाही, दिसत नाही तिथं, तो ग्राफ दिसत नाही टेम्परेचर वाढलेलं. परत बॉइलिंग पॉइंटला सुद्धा तसंच आहे. हे झालं 0 डिग्रीला बर्फ आहे. मग तिथून पुन्हा लिक्विड फॉर्म मध्ये येणार आहे, 1 डिग्री 2 डिग्री असं हळूहळू वाढतच जाणार की. परत ते काय झालं, वॉटरचं पाणी झालं, पाणी बनलं. परत ज्या वेळेस त्याला काय बॉईल केलं आपण, उकळ्या मारायला लागलं त्यानं, परत तिथं काय होणार, त्याचं वाफ बनणार आहे. आणि तिथं सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंटच राहणार आहे, वाढणार नाही. 100 डिग्री बॉइलिंग पॉईंट 100 आहे की पाण्याचा, माहित नाही का. चला लिहा, लॅटेंट हीट म्हणून हेडिंग टाका, डेफिनेशन लिहा त्याची. पुस्तकच घेऊ का म्हणतो, हा इथं आहे बघा, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट म्हणजे काय, द हीट एनर्जी ऑब्झॉर्ब्ड. हीट एनर्जी ऑब्झॉर्ब झाली आपण कशी, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला, स्थिर तापमानाला, आणि ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड, परत लिक्विड इंटू गॅसियस, असे ते दोन्ही तिन्ही कंडिशन साठी अप्लाय आहे. आणि त्याच हिटला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, वितरणांकाचा अप्रकट उष्मा. हा लिहा डेफिनेशन, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. The heat energy absorbed at constant temperature. हीट अब्झॉर्ब केली आहे पण कशी, स्थिर तापमानानं. फार अवघड नाहीत कन्सेप्ट, तेवढ्या सोपा चॅप्टर. माने काय हसायला लागले की, सांग काही जोक घडला का, आम्ही सगळेच हसता, तुझ्यामध्ये सहभागी होता, तुझ्या आनंदामध्ये. हा सांगा हो माने. ते सांग उग, लाजू नको. बर काय लाजायला, नवीन कोण आहे, सगळे आपलेच आहेत. मग का बरं हसायला लागले, काय घडल्याशिवाय विनाकारण. तुझी बी लॅटेंट जोक आहे काय की. हा तू नवीन आहेस. अजून एक येत होतं की रे ते, लाल टिल्ल्या टिल्ल्या म्हणला तो आपण, दुसऱ्या टिल्ल्या म्हणते. हा लाल बहादूरचं, किती दिवस आलं त्यानं. आहे का मॅथला आणि इंग्लिशला, म्हणजे बंदच केले. पुन्हा तुझ्या सोबतच अजून एक होतं, थंड बसले. का बर, तब्येत कशी खराब राहिली लाल बहादूर चाचीच. ते दोन्ही लाल बहादूरचे आहेत. आता पुढे काही शब्द चेंज करायचे आहेत. आता पुढे जे आहे, लॅटंट हीट कशाची आहे, बॉइलिंगची. हा तिथं फक्त काय करायचे, ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इनटू गॅसियस, झाली दुसरी डेफिनेशन. लिहा. हा पॉइंट आहे ते ए टू बी, या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत हीट काय झाली, ते 2 ते 6 होतं का, त्याला नावं दिलेली आहेत, तुम्हाला ओळखू येऊ म्हणून. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत काय केलाय, ग्राफ वाढलेला नाही, कॉन्स्टंट राहिलाय. मग तिथं काय हीट कुठे गेली, तर इथं गेली, सॉलिड पासून लिक्विड बनण्यामध्ये. भरपूर सांगितलं. आता लिहा पुढची डेफिनेशन, लॅटेंट हीट ऑफ किंवा स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक म्हणजे काय, युनिट मास साठी घ्यायचे, एकसारख्याच डेफिनेशन. चला लवकर लिहा, जोक झाला. हा लॅटेंट जोक म्हणलीस की तूच. तो पण आहे का काय रे, कर्कटक. चला लिहा, स्पेसिफिक लॅटेंट हीट, फक्त इथं काय घ्यायचे आहे, बाय युनिट मास.
ह्याची स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची. आणि पुढे जी आहे बॉईल होण्याची लॅटेंट हीट. कंप्लीट का? चला लवकर. सायली चौगुले, 2 सायली आता इकडं. मुलं लईच कमी यायला लागलेत बघा. कुठं गेली रे मुलं? 15, 16, 24 यायला लागली होती काही वेळेला. मराठी मीडियमला जास्त आहेत. असं झालं नाही, त्यांनी मराठी का इंग्लिशची मराठीला गेली का? हम्म. हा. नाही, मराठीची बॅच सुरुवातीपासूनच वेगळी ऑनलाईनची आहे. गणिताला एक राहते. गणित आणि इंग्लिश एकच आहे की. सायन्सची सेपरेट आहे एडी. वेडाबाई, गंगूबाई. मी म्हणलं तुम्ही म्हणू नका, तिच्या मैत्रिणी चिडवू नका बघा. असं व्हायला लागले. काहीतरी नाव ठेवलं का कुणाचं? एका मुलाला का ढिरी आबा म्हणलं होतं. सगळे पोरं त्याला ढिरी आबाच म्हणला. त्यानं रडत आलं. फार आई वडिलाला आणलं त्यानं बोलवून. ते म्हणले सर तुम्ही म्हणू नका, पोरं बी म्हणत नाहीत. बरं बाबा मीच म्हणत नाही म्हणलं. मोर्यासारखं आहे एक. हा, 5वी 6वीचे त्या हॉस्टेलला नाही का कंदमुळ्या का कंदगोळे. फक्त एकच शब्द ऍड करायचे आहे, बाय युनिट मास. किती युनिट साठी, किती किलोग्राम साठी ती हीट वापरली जाते, त्याला काय म्हणतो? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि जे वॉटरची स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे 333 किलो जूल पर केजी. एका केजी साठी एवढी हीट तिला लॅटेंट हीट वापरली जाते. 333 किलो. किती पर केजी साठी? एका केजी साठी. वॉटरच्या लिहून घ्या, 333 किलो जूल. जून का? जूल युनिट आहे की रे. के जे पर केजी. जे आहे ते जे आहे सुरुवातीला के जे आणि पर केजी. असं का करायला? आता जी वाटायला लागले का? ते आय किंवा एल असं काहीतरी म्हणा दुसरं. किलो जूल. अरे हे जे आहे किलो जूल पर केजी, हे जे पर केजी पर किलोग्रामला एवढी हीट वापरते वॉटर. 333 किलो जूल ते युनिट आहे त्याचं. हा, का झालं? समजलं? बर, ठीक आहे. तुम्हाला हसी मजाक असं उग धरून आणल्यासारखं बसलो का? टाइमाकडे बघता तुम्ही कवा कवा सोडतात की सर. तसंच फुलालय. आणि आपला तास म्हणजे सगळं मोकळं. हा, चला पुढे जाऊया. सिरियस घ्या थोडं. हसी मजाक तर चलतच राहणार आहेत, पण अभ्यासही करा बघा, सांगायला लागलोय. आता पुढे जे आहे पुढचं त्याच ह्याच्यामध्ये लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन. व्हॅपोरायझेशन साठी जे काय म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी. कशाच्या? लिक्विड फॉर्म मध्ये. ए बी पॉइंट कशाचा होता त्या डायग्राम मध्ये? सॉलिड मधून लिक्विड मध्ये जाताना जी हीट लॅटेंट होती, अदृश्य होती, स्थिर होते टेम्परेचर, ती झाली लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता काय आपली लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन? लिक्विड मधून वेपर बनताना, गॅस बनताना त्याची डेफिनेशन लिहा. ते पॉइंट आहे. बी आणि डी, सी आणि डी का आहे म्हणचाल आता? ते पॉइंटचे नाव द्या, ए बी आणि सी डी. हा बॉइलिंग पॉइंटचा आहे. बॉईल झालं वॉटर, त्याचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होताना. मग तेच लिहायचे, लिक्विड इंटू गॅस. सोप्यात का डेफिनेशन? एक डेफिनेशन पाठ झाली, सगळ्या पाठ होते. हा, उद्या हिट आणि टेम्परेचर